आपण देवाची भक्ती करतो, उपवास करतो, पण त्याचा आयुष्यात ठोस बदल का दिसत नाही? काय उपवास म्हणजे फक्त साबुदाणा खिचडी खाणं आणि स्वतःला उपाशी ठेवणं आहे? की यामागे काहीतरी असं गुपित दडलंय जे आजही जगापासून लपलेलं आहे? आज मी तुम्हाला उपवासाचं ते सत्य सांगणार आहे, जे ऐकल्यावर तुमचा देवाकडे बघण्याचा आणि स्वतःच्या शरीराकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून जाईल. फक्त पोट रिकामं ठेवून देव प्रसन्न होतो का? उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. कोणाच्या जवळ? तर आपल्या आत्म्याच्या आणि परमात्म्याच्या जवळ राहणे म्हणजे उपवास. अग्निपुराण सांगतं की जेव्हा आपण आपल्या वाईट सवयींपासून, पापी विचारांपासून लांब जातो आणि सद्गुणांच्या जवळ जाऊन राहतो, तेव्हाच त्याला खऱ्या अर्थानं उपवास म्हणतात. नुसतं अन्न सोडणं म्हणजे लंघन झालं, उपवास नाही. आपण जेव्हा बाह्य जगाचा गोंगाट थांबवून स्वतःच्या आत डोकावतो, तेव्हा आपली ऊर्जा वाचते. तेच ऊर्जा आपल्याला ईश्वराशी जोडते. हा केवळ शरीराचा व्यायाम नाही, तर मनाचे शुद्धीकरण आहे. जेव्हा आपण जिभेवर ताबा मिळवतो, तेव्हा हळूहळू आपलं आपल्या मनावरही नियंत्रण येतं. व्रत म्हणजे एक संकल्प. जो माणूस स्वतःच्या जिभेला नाही म्हणू शकतो, तो आयुष्यातल्या कोणत्याही मोहाला नाही म्हणू शकतो. हेच ते गुपित आहे. उपवास आपल्याला शिस्त शिकवतो, आपल्या मनाची शक्ती वाढवतो. उपवास केल्यामुळे शरीरातील तामसिक गुण कमी होतात आणि सात्विक विचार वाढतात. म्हणून आपल्या संतांनी सांगितलंय की देहाचे कष्ट हे मनाच्या मुक्तीसाठी असतात. जेव्हा पांडव वनवासात होते, तेव्हा त्यांना खूप तहान लागली. एका सरोवरापाशी गेल्यावर एका यक्षाने त्यांना प्रश्न विचारले. युधिष्ठिराने आपल्या संयमाच्या जोरावर सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. यक्षाने विचारलं, खरा तपस्वी कोण? तेव्हा युधिष्ठिराने उत्तर दिलं, जो आपल्या धर्मावर आणि व्रतावर ठाम राहतो, तोच खरा तपस्वी. युधिष्ठिराने कधीही आपला सत्य बोलण्याचा उपवास, व्रत मोडला नाही, अगदी कठीण प्रसंगातही. याच व्रताच्या शक्तीमुळे तो धर्मराज ठरला. ही कथा आपल्याला शिकवते की उपवास हा फक्त अन्नाचा नसून तो तत्वांचा सुद्धा असावा लागतो. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल, तर आपल्या या आध्यात्मिक परिवारात नक्की सामील व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही उपवास कराल, तेव्हा फक्त पोटाचा विचार करू नका, तर मनाचा विचार करा. आपल्या वाईट सवयी सोडा आणि ईश्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा. कारण उपवास हा शरीराचा थकवा नाही, तर आत्म्याचा आनंद आहे. जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याचा स्वतःच्या जिभेवर ताबा आहे, त्याचं संपूर्ण जग त्याच्या ताब्यात आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शांत रहा, आनंदी रहा. धन्यवाद.